तर नमस्कार मैत्रिणींनो, मी कुसुम बेसिक टीचिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर चला तुम्हाला ब्लाऊज पीसवर माझी पॅटर्न ठेवून कशी कटिंग करायची ती परफेक्ट ह्या व्हिडिओमध्ये दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पेपर कटिंग कशी करायची, माझ्याकडचे घेतलेले पेपर कटिंग कशी करायची ती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये परफेक्ट दाखवते. तर आता 31 ते 35 ह्या मापाचे मी पेपर कटिंग दाखवणार तुम्हाला. तुम्ही बघू शकता 31 ते 35 मापाचा हा पेपर कटिंग आहे. तर हा 31 ते 35 पर्यंत, म्हणजे 31 ते 35 मापापर्यंत बिनधास्त चालतो. तुमच्याकडे 31 ते 35 माप जर आले ना, तर हा पेपर ठेवायचा आणि बिनधास्त याची कटिंग करून फिटिंग करून द्यायचं ब्लाऊज. तर कस्टमरची उंची बघायची, तुम्ही उंची घेऊन बघायची कितीची आहे आणि कस्टमरची उंचीप्रमाणे हा पेपर ठेवायचा आहे. असं ठेवून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जर उंची वाढवायची असली तर तुम्ही खालच्या साईडनी उंची वाढवायची, पेपरवरती सरकवायचा थोडासा, म्हणजे थोडासा वरती पेपर सरकवला ना तर तुमची उंची बरोबर वाढेल. आता तुम्हाला याच्यापेक्षा थोडी उंची वाढव घ्यायची, तर तुम्ही खालच्या साईडने असं पेपर थोडा वरती सरकवायचा आहे आणि खालच्या साईडने बरोबर उंची वाढते. तर जर उंची वाढवायची असली तरच, नाही तर काहीही गरज नाही. असं परफेक्ट ठेवायचं, कटिंग करायचं आणि शिवायचं. तर तुम्ही बघू शकता इथं मी पेपर ठेवला आहे आणि परफेक्ट असं ठेवून कटिंग करून घेते. आता इथं गळा समजा आपल्याला वाढवायचा आहे, तर आता या गळ्यापेक्षा आपल्याला थोडंसं वाढवायचं आहे. तर आपण काय करायचं, थोडंसं वाढवायचं आपल्याला, एवढा 1 इंचाचं वाढवायचं. तर पेपर काढून घ्यायचा, आखून घ्यायचं आणि असं आखून घ्यायचं आणि आपण इथं गळ्याला असा आकार देऊन घ्यायचा. आपल्याला जो आकार द्यायचा तो आपण इथं देऊ शकतो आणि इथं कट करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मी 1 इंचाचा गळा वाढवलेला आहे आणि 1 इंचाचा गळा वाढवल्यामुळं मी पेपर काढून घेतला आणि गळा वाढवून घेतला. परफेक्ट हा पाठीमागचा भाग कटिंग करून झाला. आता तुम्ही बघू शकता इथं आता मी याच्या आधी बाईची कटिंग काढून घेते, कारण जेवढा मोठा कपडा लागतो बाईला आणि पाठीमागच्या भागाला, तर पाठीमागचा भाग आणि बाईची कटिंग आधी काढून घ्यायची. तर इथं उंची घेतली बाईची, तुम्ही उंची घ्यायची आहे आणि उंची घेतली ना त्यावरती हा पेपर असा ठेवायचा आहे. बाईची कटिंग आहे ना अशी ठेवायची आहे, उंचीप्रमाणे ठेवायची. तुम्हाला जेवढी उंची घ्यायची त्याप्रमाणे ठेवायचा आणि वरच्या साईडने कट करून घ्यायचं, म्हणजे खाली उंची बरोबर निघते. तर तुम्ही बघू शकता इथं खाली उंची, आणि तुम्हाला जर साईडने वाढवायचं असलं तर तुम्ही वाढू शकता. मोठ्या मापाचं असलं तर असं वाढवून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता इथं मी बाईची कटिंग करून घेतली आणि आता साईड पॅटर्न, क्रॉस पट्टी आणि कटोरीचा आकार राहिलेला आहे. तर तो असा जिथं बसन तिथं आपण ठेवून घ्यायचा आहे. जिथं कटोरीचा आकार, साईड पॅटर्नचा आकार जिथं बसन तुम्ही कुठंही ठेवा आणि कुठंही ब्लाऊज पीसमध्ये कटिंग करा. असं परफेक्ट कटिंग करून घ्यायचं. तर हा झाला साईड पॅटर्नची कटिंग. तुम्ही कुठं ठेवा आणि तसं काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला जिथं कपडा पुरण तिथं तुम्ही आकार ठेवायचा आहे. आणि आता तुम्ही बघू शकता मी आता कटोरीचा आकार ठेवून घेणार आहे. जिथं म्हणजे आकार जिथं आपला कपडा उरतोय ना तिथं आपण ठेवून घ्यायचं आहे. कपड्याची बचत करायची, म्हणजे कपडा आपला वाया पण जात नाही आणि कमी पण पडत नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली ना तर कपडा पण उरतो आणि कपडा वाया पण जात नाही. तर इथं तुम्ही बघू शकता मी कटोरी परफेक्ट कटिंग करून घेतलं. माझ्या पॅटर्नवरती इथं कटोरीची कटिंग करून घेतली 31 ते 35 मापाचं, म्हणजे 31 पासून 35 मापापर्यंत बिनधास्त ही कटोरी चालते. असं टक्स मारायचं, इथून 1 इंचावरती घ्यायचा आणि हे जे गोल असतं ना इथं 1 इंचावरती घेऊन असं टक्स मारायचं. हे जे गोल आकार असं एकावर एक ठेवायचा, असं ठेवायचा आणि मग आपण टक्स मारून घ्यायचा परफेक्ट. आणि आता तुम्ही बघू शकता आता मी क्रॉसपट्टी काढणार आहे. तर आता जिथं आपल्याला क्रॉसपट्टीची जागा ॲडजस्ट होत असेल तिथं क्रॉसपट्टी काढून घ्यायची. तर मी या साईडनी ही क्रॉसपट्टी इथं काढून घेते. खालचं काठ काढून घेतला आणि म्हणजे त्या शिलाईमध्ये व्यवस्थित गोळा वगैरे होत नाही त्यासाठी. आता इथं मी परफेक्ट ही क्रॉसपट्टी इथं कटिंग करून घेतली. झालं, आता पेपर कटिंग झाली आणि एवढा कपडा उरला बघा. एवढ्या कपड्याची बचत पण होती, कपडा पण उरतो आणि वाया पण जात नाही कपडा, अजिबात कपडा वायाला जात नाही.
आपण परफेक्ट ठेवून घ्यायचं आहे आणि कटिंग करायचं आहे. आणि आता मी त्याला अस्तर लावायचं आहे म्हणून मी हे अस्तर पूर्ण आथरून घेते. डबलचं ठेवलं हे अस्तर आणि हे अस्तर असं डबलचं ठेवून त्यावरती जे मी आता कटिंग केली ना ब्लाऊज पीसची, तर ती अशी ठेवून घेते, परफेक्ट अशी ठेवून घेते. आणि बंद बाजूकडून ठेवायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं, बंद बाजूकडून ठेवायचं आहे गळ्याचा आकार. आणि इथं बाही ठेवून घेतली. जिथं जिथं आकार बसेल ना तिथं परफेक्ट ठेवून घ्यायचे. जिथं आपले ॲडजस्ट होतील ना तिथं हे आकार असे ठेवून घ्यायचे. हे बघा मी आता हे परफेक्ट आकार ठेवून घेतले. आता मला कोणतीच तकलीफ नाही, मी फक्त आता ठेवून घेतले आणि पटकन अशी पटापटा कटिंग करून घेणार. म्हणजे आपल्याला काहीच टेन्शन होत नाही. ब्लाऊज शिवायला पण खूप सोपं जातं, म्हणजे कटिंग करायला खूप सोपं जातं. अशा पद्धतीने कटिंग केलं ना आणि तुमच्याकडे 31 ते 35 मापाचे आले ना, बिनधास्त पेपर ठेवून कटिंग करायचं, काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि फक्त फिटिंग करायचं. हे बघा असं पटापटा कटिंग करून घेतलं म्हणजे आपल्याला कोणतं टेन्शन झालं का अजिबात टेन्शन होत नाही. आपण नुसतं ठेवायचं आहे आणि कटिंग करायचं आहे. हे अस्तर लावणार आहे, कस्टमरचं ब्लाऊज आहे, त्यांनी हे अस्तर दिलं, मग मी पण तेच लावलं. त्यांनी मला हेच अस्तर दिलं कस्टमरनी, म्हणून मी हेच अस्तर कस्टमरच्या ब्लाऊजला कटिंग केलं. आता इथं क्रॉसपट्टी तुम्ही बघू शकता, मी किती पटकन दिवशी अस्तरवरती हे कटिंग करून घेतलं. इतकं पटकन होतं ना तर काहीच टेन्शन नाही. हे बघा झालं कटिंग. आता एक ब्लाऊज पूर्ण कटिंग झालं अस्तरचं. कोणतंच टेन्शन नाही. आयते कटोरीचे पॅटर्न ठेवले, म्हणजे आयते पॅटर्न ठेवले, कापडावरती कटिंग केलं आणि ह्या अस्तरवरती कटिंग करून घेतलं. परफेक्ट असं अस्तरवरती कटिंग करून घेतलं. हा पाठीमागचा भाग, हा क्रॉसपट्टी, सगळे पार्ट आपले काढून झाले. ही बाईची कटिंग म्हणजे सगळे पूर्ण पॅटर्नवरती ठेवून आता कटिंग पूर्ण एका ब्लाऊजची तयार झाली. तुम्हाला दाखवते फक्त. आणि पूर्ण कटिंग करून झालं आता हे ब्लाऊज. आता ह्याच ब्लाऊजवरून पुन्हा त्याच कस्टमरचं एक ब्लाऊज आहे अजून, त्याच कस्टमरचं आहे. तर मी आता त्याच कस्टमरचं ब्लाऊज तुम्हाला पुन्हा एक कटिंग करून दाखवते. आता किती सोपं जाईल बघा आपल्याला. आता त्याच कस्टमरचं आहे, तर आता हे मी असं डबलचं ठेवलं. डबलचं ठेवल्याच्या नंतर हे जे पॅटर्न आहे तेच मी आता कटिंग केलेले असे डायरेक्ट ठेवून घेणार. हे बघा आता इथं पाठीमागचा भाग आहे, इथं पाठीमागचा भाग ठेवला आणि इथं परफेक्ट असं कटिंग करून घेते. ही दुसऱ्या ब्लाऊजची कटिंग चालू आहे. म्हणजे आपल्याला काहीच टेन्शन होत नाही. फक्त ठेवायचं आहे, कटिंग करायचं आहे आणि शिवायचं. तर मैत्रिणींना तुम्हाला जर घ्यायची असेल ना पेपर कटिंग तर घ्या. माझ्याकडं 25 ते 42 म्हणजे लहानपासून मोठ्यांपर्यंत पूर्ण मापे आहे. तर तुम्हाला जर घ्यायची असेल ना तर नक्कीच घ्या. एकदम असं ठेवायचं अस्तर, म्हणजे कापडावरती ठेवायचं आणि कटिंग करायचं आणि फक्त आपल्याला शिवून फिटिंग करायची. तर किती सोपं आहे. फक्त डायरेक्ट घ्यायचं, ठेवायचं, कटिंग करायचं. एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला म्हणजे तीनदा तीनदा पेपर कटिंगसुद्धा करावं लागत नाही. म्हणजे असं नाही का मापे काढायची वगैरे असं काही करावंसुद्धा लागत नाही. फक्त आपल्याला ठेवायचं आणि कटिंग करायचं, शिवायचं. म्हणजे कोणत्याही कस्टमरचं आलं ना तर आपल्याला उशीर पण होत नाही. जिथं आपल्याला असं जो भाग बसेल ना तिथं असं ठेवून घ्यायचं आहे आपल्याला, काहीच अवघड नाही. कापडावरती जिथं परफेक्ट बसन तिथं हा आकार असा ठेवायचा आहे. आपल्या कापडाची सुद्धा बचत होती, कापडसुद्धा उरतं. नाहीतर आपल्याला जर म्हणजे असं कटिंग करून शिवायचं म्हटलं तर कापड पण पुरत नाही आणि खूप टेन्शन होतं. त्यापेक्षा असं डायरेक्ट ठेवायचं, कटिंग करायचं आणि शिवायचं. ज्यांनी क्लास नाही केला ना तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. म्हणजे ज्यांनी क्लास नाही केला, जे शिकायला गेले नाही, तर त्यांना काय फक्त असं डबलचा कपडा ठेवायचा, त्यावरती ठेवायचं आणि कटिंग करायचं आणि फक्त शिवायचं शिकायचं आहे आणि फिटिंग करायचं. शिवायचं तर सगळ्यांनाच येतं. म्हणजे आपण साधी मशीनवर टिपा मारायला गेलो तरी आपल्याला टिपा वगैरे मारता येतं. तर मशीन फक्त शिकून घ्यायची आहे शिलाई करायला, तर मग एकदम सोपं जातं. मी आता शिलाईचे व्हिडिओ तर दाखवलेलेच आहे, भरपूर दाखवलेले आहे. तर मी अजून एखादासुद्धा म्हणजे अजूनसुद्धा दाखवीन मी तुम्हाला परफेक्ट. तर मला भरपूर
भरपूर व्हिडिओ टाकलेले मी, हे कटिंगची सुद्धा भरपूर टाकलेले आहे. पण आता जे जे कस्टमर घेते ना, तर ते म्हणते आम्हाला कशी कटिंग करायची ते दाखवा, तुम्ही कशी कटिंग करते तसं दाखवा आम्हाला. म्हणून मी दाखवते आजच्या व्हिडिओमध्ये. कारण मी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही बघा. भरपूर कटिंगचे व्हिडिओ टाकलेले पॅटर्नवरती, ब्लाऊज पीस कसा कटिंग करायचा, तर मी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहे. तर तुम्ही बघू शकता आता मी हे दुसरं सुद्धा ब्लाऊज कटिंग पटकन झालं. म्हणजे आता त्या ब्लाऊजला सुद्धा मला अस्तर लावायचं आहे. तर पटापटा हेच घ्यायचं, असं ठेवायचं आणि असं ठेवून घ्यायचं. जिथं बसन ना कपडा तिथं असं व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि जिथं जिथं बसन तिथं तिथं बिंदास ठेवायचं. फक्त ब बंद बाजूकडून गळा ठेवायचा, म्हणजे गळ्याचं पाठीमागचं भाग असतो ना, ते असं बंद बाजूकडून ठेवलं ना तर व्यवस्थित हे होतं. तर तुम्ही बघू शकता मला जिथं वाटलं ना तिथं मी हे आकार असे ठेवून घेते. जिथं वाटन तिथं हे आकार असे ठेवून घेते. फक्त आपल्याला कपडा पुरला पाहिजे अशा हिशोबाने आपण, वाया जाऊ नये कपडा, तर अशा हिशोबाने आपण हे परफेक्ट ठेवून घ्यायचे असं. आणि जरी आपला थोडासा कपडा उरला ना तर नंतर आपल्याला कामं येतो. ब्लाऊज आपल्याकडे भरपूर येत्या, एखाद्या कस्टमरला जरी कमी आलं तरी आपल्याला ते जोडायला कामं येत्या. तर मी असे भरपूर उरलेले कापड असे जीव लावून ठेवते, कारण आपल्याला कधी पण कमी येऊ शकतं, सांगता येत नाही. आणि काही काहींचे ब्लाऊज पीस पण सारखे असते, मग बरोबर ॲडजस्ट होऊन जातं. अस्तरला वगैरे एखाद्या जास्त मोठं माप असलं ना तर त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला कामं येतं. म्हणून आपण कापडाची पण बचत करायची, आपल्यालाच ते कामं येतं. तर तुम्ही बघू शकता आता मी किती पटकन दिवशी पाठीमागचा भाग कट केला, नाही बाहीची कटिंग कट केली. जसे मी पार्ट ठेवलेले ना डबलचे, तसे मी हे पार्ट इथं कटिंग करून घेते. तर तुम्ही बघू शकता आता इथं मी कटोरीची कटिंग करून घेते, कटोरी आकारची. तर हा कटोरी आकार इतका छान बसतो ना, तर ब्लाऊज चुकण्याचा विषयच नाही, खूप छान बसतो. तुम्हाला दाखवलं टक्स कसा मारायचा, असं ठेवायचं आणि 1 इंचावरती ते कटिंग केलं तिथून असं वरती 1 इंच घ्यायचं आणि टक्स मारून घ्यायचा. किती का सोपं आहे. आणि तुम्ही बघू शकता आता इथं क्रॉसपट्टी कटिंग करते आणि 2 ब्लाऊजची कटिंग तुम्हाला करून बोलता बोलता करून दाखवली, तरी तुम्हाला काय वाटलं, म्हणजे असं वाटलं असेल का किती कमी वेळात होतं, काहीच टेन्शन नाही, फक्त ठेवायचं, कटिंग करायचं आणि आपल्याला फक्त फिटिंग करायची. तर असे पॅटर्न जर तुम्ही घेतले ना तुमच्या खूप फायद्याचे, खूप म्हणजे खूप फायद्याचे. तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे हे. तुम्ही जर घेतले तर तुम्हाला खूप उपयुक्ती पडतील आणि तुमचा वेळ पण खूप वाचन, तुम्हाला टेन्शन पण राहणार नाही. तुम्ही बघू शकता मी किती पटकन 2 ब्लाऊजची कटिंग करून दाखवली तुम्हाला. आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर घ्यायची असेल ना नक्कीच घ्या. कॉन्टॅक्ट करा 88 055 74 046 ह्या नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्ही बघितलं ना मी आता 2 ब्लाऊजची कटिंग अस्तरची किती पटकन करून दाखवली. आणि याच पद्धतीने मी असे भरपूर ब्लाऊज कटिंग करते. जर माझ्याकडे एका साईजचे आले ना तर मी सगळे एकखटी कटिंग करून ठेवते आणि नंतर आपल्याला शिवायला पण सोपं जातं. म्हणजे आपल्याला कटिंग करून ठेवलं ना फक्त शिवायचं राहतं, मग पटापटा आपण शिवून घ्यायचं. असे कटिंगचे असले ना तर निवडून निवडून ठेवायचे. जेवढे आपल्याला ह्या मापाची कटिंग करायची तेवढी आपण कटिंग करून घ्यायची परफेक्ट. आणि तुम्ही बघू शकता मी आता हे 2 मापाचे एकदम परफेक्ट. अजूनसुद्धा मी ब्लाऊज भरपूर या मापावरती कटिंग केलेले आहे, तर ते तुम्हाला दाखवते. आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर घ्यायचे असेल ना तर नक्कीच घ्या, कॉन्टॅक्ट करा 88 055 74 046 ह्या नंबरला. तर तुम्हाला मी नक्कीच माहिती सांगेल. तर मैत्रिणींनो तुम्ही बघू शकता मी हे सगळे ब्लाऊज कटिंग करून ठेवले. आणि असे एकखटी ब्लाऊज जर कटिंग करून ठेवले ना तर आपल्याला शिवायला सुद्धा खूप सोपे जाते आणि कस्टमरचे ब्लाऊजसुद्धा आपण पटापटा शिवू शकतो. आणि जर मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये जरूर कळवा. सबस्क्राईब जर नसेल करेल तर सबस्क्राईब करा. आणि पॅटर्न घेण्यासाठी विसरूच नका, नक्कीच घ्या. 88 055 74 046 या नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप, मी तुम्हाला माहिती सांगेन.